नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, इतिहासातील लाल बाल पाल यामध्ये बघा पाल म्हणजेच खालीलपैकी कोण असतील. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाल म्हणजे या ठिकाणी बिपिनचंद्र पाल यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कायद्यासमोर सर्व समान आहेत. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये अंतर्गत आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कायद्यासमोर बघा सर्व समान आहेत यांच्याशी संबंधीचं कलम बघा कलम 14 आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. स्त्री पुरुष तुलना बघा हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. श्वेत क्रांती जनक कोणाला म्हणतात. बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, वर्गीस कुरियन बघा यांना श्वेत क्रांती जनक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान यांचे काम खालीलपैकी कोणते होते. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान यांचे काम कोणते होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. प्रधान यांचं काम कोणतं होतं, राज्यकारभार चालवणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय, असहकार चळवळ असहकार चळवळ यांच्याशी संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष आहे. बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, असहकार चळवळ सन 1920 बघा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, गोल घुमट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा, गोल घुमट ही वास्तू कोणत्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. गोल घुमट ही वास्तू विजापूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं शास्त्र आहे. सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. तर याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा, ॲनाटॉमी या शास्त्रामध्ये या ठिकाणी सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 क्रायोजेनिक तंत्रज्ञान क्रायोजेनिक तंत्रज्ञान बघा या खालीलपैकी कशाशी निगडित आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे. योग्य उत्तर काय पाहिजे, अणुप्रकल्प. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय, संसदेचं द्वितीय सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात. संसदेचं द्वितीय सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात. बघा, संसदेचे प्रथम सभागृह कोणते असते, लोकसभा असते. संसदेचे द्वितीय सभागृह कोणतं असेल, राज्यसभा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानशास्त्र असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत, सोबत उत्तरासोबत आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतीय निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं कलम आहे. बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. योग्य उत्तर काय पाहिजे, भारतीय निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं आहे, कलम 324, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते.
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंचशील करार खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? बघा सर्वांनी सांगायचे, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पंचशील करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होत असतील? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र पहा पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बिहू हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? योग्य उत्तर काय पाहिजे? बिहू हा बघा हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, लुनी ही नदी कोणत्या राज्यामधून वाहते? लुनी बघा नावाची एक नदी आहे. ही नदी विचारली कोणत्या राज्यामधून वाहते? तर याचं योग्य उत्तर बघा काय पाहिजे? लुनी ही नदी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधली बघा एक प्रमुख नदी आहे. कोणती नदी आहे? लूण नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक हवामान दिन विचारले खालीलपैकी केव्हा असतो आपल्याकडे? बघा सर्वांनी सांगायचे, 21 मार्चला आपल्याकडे काय असतो? जागतिक वन दिवस. जागतिक वन दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 21 मार्चला असतो. जागतिक जल दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 22 मार्चला असतो. जागतिक हवामान दिन आपल्याकडे केव्हा असतो? 23 मार्च या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, देशामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणतं आहे? देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? तामिळनाडू बघा राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एखाद्या संगणकामधली फाईल इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचंय. बघा त्यांना आपण काय म्हणतो? डाउनलोडिंग असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? सूर्यग्रहण खालीलपैकी केव्हा होते? सूर्यग्रहण बघा केव्हा होते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सूर्यग्रहण पहा नेहमी अमावस्येला होत असते. बघा सर्वांनी सांगायचं आहे, सूर्यग्रहण बघा खालीलपैकी केव्हा होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 यायला पाहिजे. जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा या ठिकाणी सूर्यग्रहण होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? आता मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? बघा सर्वांनी सांगायचे, मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं? दर्पण. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे, मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र कोणतं होतं? दर्पण. कोणी काढले होते? बाळशास्त्री जांभेकरांनी काढले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं? सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा सर्वांचं आलं का? कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 मध्ये आहे. कलम 29 ते 30 विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, कार्निवल हा सण कुठे साजरा असतो? बिहू हा सण कुठे असतो? पोंगल हा सण कुठे असतो? ओणम हा सण कुठे असतो? बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. या ठिकाणी काय विचारले? कार्निवल हा सण बघा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा करतात. बिहू हा सण आसाम राज्यामध्ये असतो. बघा विषय क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलाय? प्राचीन कालखंडाचा कालावधी कितव्या शतकापर्यंत होता? आता प्राचीन कालखंड विचारलाय, प्राचीन कालखंडाचा कालावधी किती शतकापर्यंत होता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? प्राचीन कालखंडाचा कालावधी बघा 8व्या शतकापर्यंत होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलंय, बौद्ध धर्माची तिसरी धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बौद्ध धर्माची विद्यार्थी मित्रांनो विचारले तिसरी धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बौद्ध धर्माची बघा तिसरी धर्म परिषद विद्यार्थी मित्रांनो पाटलीपुत्र या ठिकाणी भरली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वेंबनाड. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठं आहे? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी. जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? सर्वांनी सांगायचे 22 एप्रिल. बघा या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ओझोन या थरासाठी बघा ओझोनचा बघा जो काही थर आहे या थरासाठी खालीलपैकी कोणता व या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो? ओझोनचा ऱ्हास होण्यासाठी असा तो बघा प्रश्न आहे. ओझोन या थराचा ऱ्हास होण्यासाठी कोणत्या ठिकाणी वायू हा कारणीभूत ठरत असतो? ओझोनच्या बघा ऱ्हास होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्यानं क्लोरोफ्लोरोकार्बन या ठिकाणी हा वायू या ठिकाणी कारणीभूत ठरत असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलं आहे, कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा एखादा समजा आपल्याला कायदा करायचा आहे तर कायदे करण्याचे अधिकार कोणाला असतात? बघा सर्वांनी सांगायचे कायदे करण्याचे अधिकार हे संसदेला असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचा आकार खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आकार आहे? पृथ्वी बघा पृथ्वीचा बघा जो काही आकार आहे तो आकार पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आकार आहे? बघा पृथ्वीचा आकार या ठिकाणी जिओइड या प्रकारचा या ठिकाणी आकार आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? जिओइड या प्रकारचा आकार आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? विजयंता विद्यार्थी मित्रांनो भारतीय बनावटीच्या ठिकाणी पहिला रणगाडा आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन यांचा बघा समावेश इतिहासाच्या खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये होतो? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन बघा हे काय यायला पाहिजे? लिखित साधने, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जैन धर्मीयांचे बघा 24वे तीर्थकार खालीलपैकी कोण होते? जैन धर्मीयांचे 24वे तीर्थकार कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे महावीर जैन हे जैन धर्मीयांचे बघा 24वे तीर्थकार होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची विचारली पहिली अणुभट्टी कोणती आहे? आर्यभट्ट. आर्यभट्ट आहे का? आर्यभट्ट बघा हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. या ठिकाणी काय विचारले? पहिली अणुभट्टी विचारली. भारताची पहिली अणुभट्टी कोणती असेल? अप्सरा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या बघा कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या बघा जॅक्सन नाशिकचा कलेक्टर होता, यांचा बघा त्यांनी वध केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले? बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले? तर याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? मुंबई. बघा या ठिकाणी बाबू गेनू हे सत्याग्रही मुंबई या ठिकाणी शहीद झाले. विषय क्रमांक पुढचा काय विचारला आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? सावित्रीबाई फुले बघा यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, काकोरी कट. काकोरी कट होता. काकोरी कट यांच्याशी संबंधीचं बघा वर्ष खालीलपैकी कोणतं आहे? काकोरी कट. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? काकोरी कट बघा यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं होतं? सन 1925. काकोरी कट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कागद बनवण्यासाठी विचारले खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर होतो?
कागद बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा बांबूचा प्रामुख्याने उपयोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणतं आहे? महाराष्ट्राच्या बघा विधिमंडळामधलं विचारले कायम सभागृह कोणतं असेल? कायम सभागृह विधान परिषद. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी बघा कोणत्या पिकाचा प्रकार इतरापेक्षा वेगळा आहे? इतरापेक्षा वेगळा आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर बघा सांगायचा प्रयत्न करा. सर्वांनी बघा या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा कोणत्या ठिकाणी पिकाचा प्रकार वेगळा आहे ते. विषय क्रमांक पुढचा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण असतील? महात्मा ज्योतिबा फुले. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक आहे महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. विषय क्रमांक पुढचा, मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? मुघल साम्राज्य. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मुघल साम्राज्य बघा यांचे संस्थापक कोण होते? बाबर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट कुठे केला? पोखरण. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. कोणत्या वर्षी केला होता? सन 1974 मध्ये भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता. विषय क्रमांक पुढचा, माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण बघा राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा विद्यार्थी मित्रांनो विषुववृत्तीय आरोह या प्रकारचा पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं कान्हा हे अभयारण्य बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन, रोम. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.